कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। पाकिस्तानी लष्कराच्या कुरघोड्या थांबेना सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार। कुपवाडा आणि बारामुल्ला येथील नियंत्रण रेषेवर हा गोळीबार। पाकिस्तानचा हवाई क्षेत्र उद्यापर्यंत बंद राहणार। पाकिस्तानी वायुसेना अभ्यास करणार असल्यानं हा निर्णय। इतर देशातील विमानांना पाक हवाई क्षेत्रातून जाण्यास मनाई। युद्धासाठी आम्ही तयार, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचं मोठं वक्तव्य। दोन्ही देशांनी अणुबॉम्बचा वापर करू नये, ख्वाजा आसिफ यांची प्रतिक्रिया। पाकिस्तानला शस्त्र पुरवल्याचे दावे टर्की सरकारनं फेटाळले। इंधन भरण्याच्या उद्देशानेच विमान पाकिस्तानमध्ये उतरलं। पाकला मदत पुरवल्याच्या बातम्यांवर टर्की सरकारचं हे स्पष्टीकरण। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला महत्त्व। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या उपस्थितीत बैठक होणार। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे 2 नवे व्हिडिओ समोर। गोळीबारांचे आवाज आणि भीतीनं पर्यटक स्वतःचा बचाव करतानाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद। काश्मीरमधील 87 पैकी 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। खबरदारीचा उपाय म्हणून 50% पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद, प्रशासनाचा निर्णय। हिंदूंचं नाव विचारून मारण्याएवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का? विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आलं। पीडित कुटुंबाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो, वडेट्टीवार। ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। चंद्रहार पाटील यांनी श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने यांची भेट घेतली, सूत्रांची माहिती। दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक। या बैठकीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबई दौऱ्यावर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करणार। बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार ऑनलाईन विक्रीला। ऐतिहासिक तलवारीसाठी राजे मोधोजी भोसले लिलावात सहभागी होणार। राजे मोधोजी भोसले यांचा केंद्र आणि राज्य सरकारशी संपर्क। रत्नागिरी जिल्हा 7,753 लाडक्या बहिणी अपात्र। लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी। निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणी अपात्र। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळसणकर उद्या निवृत्त होणार। मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी रितेश कुमार सदानंद दातेंच्या नावाची चर्चा। वांद्रे किल्ल्याजवळ सीलिंगच्या अतिरिक्त जोड रस्त्याला मान्यता। वांद्रेपाली हिल रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक। धरणातील घटत्या पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। बदलापूर स्टेशनवर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती। रेल्वे प्रशासनाचं नियोजन चुकलं तर विदारक परिणाम दिसतील। राजू पाटलांची व्हिडिओ ट्विट करत टीका। भांडूपमध्ये काही भागात आज पाणीपुरवठा बंद। जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी पहाटे 3:30 पासून सकाळी 11:30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। नाशिकच्या काश्यपी धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। काश्यपी धरणातून पाणी सोडल्याने गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढणार। गंगापूर धरणातून नाशिक शहराला पाणीपुरवठा। नमामि चंद्रभागा अभियानातील पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू। प्रकल्पासाठी 1,80,00,00,000 रुपयांचा खर्च। गुरसाळी गावचं सांडपाणी थेट भीमा नदीत मिसळणं बंद। धाराशिवमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे सफरचंदाची बाग भुईसपाट। 3 वर्षापासून जोपासलेल्या सफरचंद बागेचं नुकसान। शासनाने मदत करावी शेतकऱ्यांना। आयपीएलमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची 35 चेंडूत शतकी खेळी। वैभव ठरला आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकवणारा भारतीय फलंदाज। राजस्थानकडून गुजरातचा 8 विकेट्सने पराभव। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।